बल्ली ठाकूर कल्याणकारी काही कर्म केले, कृती केली तर लोक समाज त्याचे उपकार जाणतात. त्याच्यावरती अधोगती, दुर्गती किंवा दुःखाची पाळी येत नाही, त्याला लुटण्याची पाळी येत नाही. लोक म्हणतात हा माणूस चांगला आहे, समाजाच्या उपयोगी पडतो, गोरगरिबाच्या उपयोगी पडतो. याचं कधीही अहित होऊ नये. ते मनाभावातून प्रेमळ भावना ठेवता. त्याच्या धनाचं रक्षण होतं, त्याच्या संपत्तीचं रक्षण होतं, त्याच्या जीवाचं रक्षण होतं आणि तो एक चांगला माणूस बनतो. ही सगळी गुणवत्ता तुम्हाला प्राप्त करता येऊ शकते. तुमच्याकडे कमी जास्त जे काही असेल त्याच्यातलं जेवढं तुम्हाला काही असं दान देता आलं, कोणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता आलं, ते तुमचं पुण्यकर्म. आणि हे पुण्यकर्म तुमच्या संपत्तीचं रक्षण करते, तुमच्या जीवाचं रक्षण करते, सगळ्या गोष्टीचं रक्षण करते. अधोगती दुर्गतीपासून, दुःखापासून तुमचं रक्षण होतं. ही गुणवत्ता मिळवण्यासाठी तुम्ही काय जाणावं, स्वतःचं मन कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, कुशल आहे की अकुशल आहे, कशा पद्धतीनं काम करतं, कशा पद्धतीनं मला त्याची फळं मिळतात माझ्या जीवनामध्ये, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला सुखी व्हायचं आहे, कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. दुःखी होता तुम्ही, कशाची फळं मिळतात? तुमच्या कृतीचे. कोण दुःखी करतं? तुमचे कर्म. ते स्वतःचे कर्म या निमित्ताने आपण तपासले पाहिजे. माणसाच्या जन्मामध्ये आपण आलो तर माणसाच्या जन्मामध्ये आपण जास्तीत जास्त धम्म समजू शकतो. काय करावं, काय करू नये, कोणत्या गोष्टीचं कोणतं फळ मिळतं, हे आपल्याला माणसाच्या भूमीमध्येच कळतं. बाकीच्या प्राण्याच्या भूमीमध्ये कळत नाही, बाकीच्या सत्वांच्या भूमीमध्ये कळत नाही. फक्त माणूस आहे. चिंतन मनन, दुःख झालं तरी चिंतन मनन करतो, सुख मिळालं तरी चिंतन मनन करू शकतो. आणि कसं वागावं, कसं वागू नये हे तो स्वतः निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागू शकतो आणि तो दुःखापासून मुक्त होऊ शकतो. यासाठी तथागतांचा सद्धम्म आहे, खूप कल्याणकारी आहे, दुःखापासून मुक्त करणारा आहे, तुमच्या पारमिता वाढवणारा आहे. कोणाला मनुष्य बनायचं असेल, खरा मनुष्य, मानवतावादी, सर्व गुणांनी परिपूर्ण असा माणूस बनायचा असेल तर स्वतःमधला लोभ काढा, कमी करा, द्वेष काढा, कमी करा, मोह काढा. मोह म्हणजे अज्ञान. हे अति नाही. जे अति गरीब आहेत ते काही खून खराबा न करो एवढी चिंताग्रस्त होऊन घेऊन जातात. पण या संपत्तीचा आणि त्याच्यामध्ये ते दुःखी होतात. हे संपत्ती सांभाळता सांभाळता
आज येथे भगवंत काश्यप यांचा कठीण जीवनदान संपन्न झाला. सर्व उपासक उपासिका वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या वस्तूचे शहरातून उपस्थित झाले आणि सर्वांच्या समक्ष हा कार्यक्रम त्यांनी पार पाडला. यामध्ये पूजनीय भदंत हिंदवंश यांची देशना झाली. माझीसुद्धा या ठिकाणी देशना झाली, धर्मदेशना, आणि सर्व लोकांनी हा कार्यक्रम ऑनलाईन बघितला. त्यामुळे निश्चितच कार्यक्रम कसा झाला हे तर त्यांना माहितीच आहे, पण ज्या लोकांनी पाहिला नाही की ज्या लोकांना ऐकायला मिळाला नाही त्यांच्यासाठी सांगण्यात येतं की अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. असे कार्यक्रम सगळ्या भिक्षूंचे कठीण ज्ञानाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. हा महिना म्हणजे कठीण जीवनदानाचा महिना आहे. सर्व भिक्षू लोक आपापल्या विहारामध्ये कठीण जीवनदान संपन्न करतात आणि उपासक उपासिका त्यामध्ये आपलं पुण्य मिळवतात. त्यामध्ये सर्वांचे साधुवाद आहेत, सर्वांचे धन्यवाद आहेत, सर्वांचे उपकार आहेत भिक्षू संघाच्या प्रती की ते बौद्ध परंपरा टिकवतात, जोपासतात आणि बौद्ध संस्कृती हे वृद्धिंगत होऊन सदोदित वाढत राहो अशी आम्ही मंगल कामना करतो भिक्षूंच्या प्रती आणि सर्व उपासक उपासिकांच्या प्रती. यांनी आपल्या हे बौद्ध संस्कृती बौद्ध पद्धती त्यांनी जोपासाव्यात, पुढे न्याव्यात आणि त्याच्यामध्ये वाढ करावी. धन्यवाद.